रात्रीचे 10:30 वाजले होते. गावापासून दूर एका जंगलातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर रमेश आपल्या मोटरसायकलवरून जात होता. दिवाळीच्या बाजारासाठी शहरात जाऊन परतत असताना त्याला उशीर झाला होता. रस्ता निर्मानुष्य आणि भयान होता. चंद्र अस्पष्ट होता आणि आजूबाजूच्या झाडांच्या सावलीमुळे रस्ता आणखीनच गूढ वाटत होता. अचानक त्याच्या बाईकचा हेडलाईट चमकला आणि रस्त्यावर एक पांढऱ्या साडीतील बाई दिसली. ती शांत उभी होती, डोळे जमिनीकडे होते. रमेश घाबरला, पण त्याने हिंमत गोळा करत बाईक हळूहळू केली आणि तिच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. तशी ती बाई म्हणाली, "माझ्या पायावरून जाऊ नको. इथं खूप लोक हरवलेत." त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. तो काही न बोलता तिला टाळून पुढे निघाला. थोडं अंतर गेल्यावर त्याला परत मागे कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला. तो सतत मागे पाहत होता, पण मागे कोणीही नव्हतं. आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता, जणू कोणीतरी त्याच्या बरोबर पळतंय. अचानक त्याला रस्ता ओळखीचा वाटेनासा झाला. गाव 2 किलोमीटरवर असायला हवे होते, पण रस्ता अजूनही न संपणाऱ्या जंगलातच नेत होता. त्यानं बाईक थांबवली आणि आपली पाण्याची बाटली काढून घेतली. तो पाणी पिणार तेवढ्यात एका झाडामागून हसण्याचा खोडसाळ आवाज आला. त्याने भीतीने मागे पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. रमेशला वाटले की त्याला चकवा लागला आहे. त्याने रस्ता शोधायचा प्रयत्न केला, पण तो जिथे गेला तिथेच परत फिरत असल्याचा भास झाला. त्याला आठवलं, गावातले लोक म्हणायचे की चकवा लागल्यावर पायातले चप्पल उलटे करायचे. तो पटकन बाईकवरून उतरला आणि चप्पल उलटी घालून चालू लागला. काही क्षणातच रस्ता व्यवस्थित दिसू लागला. शेवटी त्याला गावातील मंदिराचा घंटानाद ऐकू आला आणि तो वेगाने गावात पोहोचला. गावात पोहोचल्यावर त्याला कळले की त्या रस्त्यावर याआधीही बरेच लोक हरवले होते. तिथे एक दृष्ट आत्मा असल्याचे लोक म्हणत होते. रमेश त्या रात्री नंतर पुन्हा कधीही त्या रस्त्याने गेला नाही. मात्र त्याला हे नक्की समजले की चकवा केवळ भीतीने निर्माण होणारा भ्रम आहे, पण कधीकधी तो अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवात बदलतो. शिकवण: अंधश्रद्धा न बाळगता धैर्य आणि विवेकबुद्धी वापरल्यास आपण भीतीवर देखील मात करू शकतो.